काय सांगाल अण्णा, सिद्धनाथाची यात्रा खरसुंडीची सालाबाद प्रमाणे याही वर्षी येते आणि पूजेचा मानकरी म्हणून तुम्ही आहात. काय भावना आहे तुमच्या? नमस्ते. नेहमीप्रमाणे चैत्रामध्ये सिद्धनाथाची यात्रा आता चालू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात खिलार जनावरं आणि देवा, खरं म्हणलं तर ही यात्रा देवासाठी असते. देवाचा लग्न सोहळा आणि देवाची पालखी सासनकाठी हे मोठ्या प्रमाणात सगळ्या समाजातले मानकरी एकत्रित येतात. त्यामध्ये आमचा भाग फक्त देवाची पालखीमध्ये देवाचं प्रतिष्ठापना होते त्यावेळेला देवाची पूजा करणं आणि पालखी प्रस्थान करायला त्यांना सांगणं आणि जुगाबाईला दर्शन करून परत पालखी जागेवरती येते आणि त्यावेळेला मध्ये असणाऱ्या सासनकाठ्या ह्या पालखीचं दर्शन म्हणजे ते सगळेजण हात लावणारे मानकरीच आहेत. सगळे सासनकाठ्या घेऊन येणारे आपापल्या परीनं ते देवाचं चांगभलाचा घोष करत आणि उत्साहानं येणाऱ्या यात्रेकरूंना आपापल्या परिस्थितीप्रमाणे जेवण प्रसाद आणि खोबरं गुलालाची उधळण करणं ही एक वर्षातून येणारा हा मोठा एक उत्सव आणि सणच आपल्या भागामध्ये आपली माणसं साजरी करतात आणि सर्व जाती धर्माची माणसं ह्यामध्ये पालखीला मानकरी आहेत. म्हणजे मी एकटाच आहे असं नाही, म्हणजे धावडवाडीचे मुस्लिम समाज आहेत, धनगर समाज आहे, लोणारी समाज आहे, म्हणजे बौद्ध समाज आहे, म्हणजे हे सगळेजण मानकरी होणार समाज आहे. म्हणजे ह्या सगळ्या समाजांना त्या पालखीचा छोटा मोठा मान आणि आरती घेऊन जाणं म्हणजे आपापला ग्रुप करून समाजामध्ये एकी करणं. खरं म्हणलं तर ह्या देवामुळं एकी प्रत्येक समाजामध्ये होते. एका ठिकाणी येऊन नैवेद्य करणं आणि तो वाजत देवाला घेऊन जाणं ही एक प्रथा आहे आणि मग आपापल्या पद्धतीनं देवाला तिथं भेकार घालणं म्हणून म्हणतात. म्हणजे तिथल्या गोरगरीब जनतेला माणसांना प्रसाद वाटणं ही एक भावनिक अशी एक मोठी श्रद्धा ह्या देवावरती आहे आणि देव नवसाला पावणार आहे आणि मनात आणेल ते देव करून दाखवतो. हे ह्या देवाचं एक वैशिष्ट्य आहे आणि कर्नाटक आंध्रमधनं सुद्धा ह्या देवासाठी लोक आपल्या श्रद्धेनं इथं न चुकता आपली इथं हजेरी लावतात आणि ह्या देवाचा मान आम्हाला आहे. हा पूर्वंपार आमचा हा चालत आलेला आहे, हो आम्ही टिकवून धरलेला आहे. जे भक्त येते त्या भक्तांना काय आव्हान करा?